दिल्ली येथे जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे ते आंदोलनाला काँग्रेसने जाहीरपणाने पाठिंबा दिलेला आहे। परवाच आमच्या नेत्या सोनिया गांधी हे त्यांना भेटून आलेले आहेत, राहुल गांधी हे त्यांना भेटून गेलेले आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक नेते त्यांना भेटून गेलेले आहेत आणि यांनी शासनाचा निषेध केलेला आहे। कारण ते जे आंदोलन विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती चाललेलं आहे, देशाच्या भावी नागरिकांच्या प्रश्नावरती चाललेलं आहे आणि ते दडपण्याचा शासन प्रयत्न करत आहे। आणि म्हणून काँग्रेसने या शासनाचा, या दडपशाहीचा, या हुकुमशाहीचा धिक्कार केलेला आहे, निषेध केलेला आहे। भारत हा लोकशाही देश आहे आणि घटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला तो अधिकार घटनेने दिलेला आहे। आणि जर देशातल्या तरुणांवरती, युवकांवरती अन्याय होत असेल, शिक्षणासारख्या अतिमहत्त्वाच्या प्रश्नावरती शासनाचं दुर्लक्ष होत असेल, तर त्या संदर्भामध्ये कोणत्याही नागरिकाला किंवा कोणत्याही अन्यायाच्या संदर्भात कुठल्याही भारतीय नागरिकाला आंदोलन करण्याचा, त्याचा निषेध करण्याचा, त्याच्यावर बोलण्याचा हा अधिकार घटनेने आपल्याला दिलेलाच आहे। ज्यावेळेस वांगचुक साहेबांनी, शिक्षण तज्ज्ञ हे आहेत, त्यांनी जंतर मंतरवरती उपोषण केलेलं आहे आणि 20 ते 22 दिवस झालेले आहेत, याची शासनाची दखल घेतलेली नाही। आमचे नेते त्यांना भेटून आलेले आहेत म्हणून, आणि हे सगळा प्रकार होत असताना सर्वसामान्य जनता अगदी याबाबत संशयित असू, या संदर्भामध्ये तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या सोमवारी प्रांत कार्यालयाला, प्रशासनाला पत्र देऊन केंद्र सरकारचा निषेध करणार आहे। आणि त्यासाठी आम्ही कार्यकर्ते उद्या मंचर या ठिकाणी प्रांत ऑफिस कार्यालयाला जाणार आहोत।